महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। देशभरात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटं आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झालाय। अशातच बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगानं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। संभाव्य चक्रीवादळाचं नाव शक्ती असं असेल। 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। तर आज राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला लाईक सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। आज बुधवारी विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट विभागासह नाशिक घाट विभागासह कोल्हापूर घाट विभागासह सातारा घाट विभागासह सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय।